आणि यानंतरची बातमी जावयामुळे काहीशा अडचणीत आलेल्या मंत्री महोदयांसंदर्भातली। वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार हे ईडीच्या फेऱ्यामध्ये अडकलेत। त्यांच्या निवासस्थानासह राज्यातल्या एकूण 12 ठिकाणी ईडीने छापेमारी केली। तब्बल 18 तास ईडीची कारवाई सुरू होती आणि विशेष म्हणजे अनिल कुमार पवार हे राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसेंचे भाचे जावई असल्यानं राजकारण चांगलंच तापलंय। संजय राऊतांनी दादा भुसेंवरती निशाणा साधलाय, तर संजय राऊतांविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा दादा भुसेंनी दिलाय। मंत्री भुसेंचा जावई ईडीच्या फेऱ्यात, अनिल कुमार पवारांची ईडीकडनं चौकशी। ईडीच्या छापेमारीवरनं राजकारण तापलं। शिक्षण मंत्री दादा भुसेंचे जावई अनिल कुमार पवार हे ईडीच्या टार्गेटवरती आले। गेल्या 2 दिवसांपासून ईडीकडनं त्यांची झाडाझडती घेतली जाते। पवारांशी संबंधित वसई विरारसह नाशिकमध्येही ईडीने छापे टाकले। अनिल कुमार पवार यांची नुकतीच वसई विरार महापालिकेच्या आयुक्त पदावरून बदली झाली आहे। पण बदलीच्या दुसऱ्याच दिवशी ईडीचे अधिकारी त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन धडकले। तब्बल 18 तास ही छापेमारी सुरू होती। ह्या अधिकाऱ्याचा अक्षरशः मनमानी कारभार होता आणि हे जे त्यांना बक्षीसपत्रामध्ये आहेत आणि जे कॉन्ट्रॅक्टमध्ये आम्ही बघितलेले आहेत की एकाच माणसाला 3-3 वेळा कॉन्ट्रॅक्ट दिलेले होते आणि ह्या अधिकाऱ्यांची चौकशी करायलाच भागी होती। उशिरा का होईना पण ह्या अधिकाऱ्यांची कारवाई या अनिल कुमार पवारवर चालू झाले याचा आम्ही आनंद उत्सव साजरा केलाय। गेल्या काही वर्षांपासून नालासोपाऱ्यातील 41 अनधिकृत इमारतींचा आणि अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गाजतो। शहरातल्या अनधिकृत बांधकामांना अनिल पवार यांनी अर्थपूर्ण सहकार्य केल्याचा ईडीला संशय आहे आणि त्यातूनच ईडीने हे छापे टाकले। कुठेतरी त्या भ्रष्टाचाराला 41 इमारतींच्या माध्यमातून वाचा फुटली गेली आणि महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारचं मी आभार मानतो की त्यांनी खरोखर वसईच्या या भ्रष्टाचारात लक्ष घातलं आणि ईडी मार्फत जी कारवाई सुरू केली ती कारवाई कुठेतरी एका चांगल्या लॉजिकल एंडमध्ये संपेल अशी आपण आशा करूया। वसई विरारच नाही तर राज्यातील नाशिकमधल्या बागलाण, सटाणासह 12 ठिकाणी ईडीनेही छापेमारी केली। नाशिकमध्ये अनिल कुमार पवारांच्या नातेवाईकाच्या घरी टाकलेल्या छाप्यात 1,20,00,000ची रोकडही जप्त करण्यात आली आहे। तर नाशिक शहरातील पाथर्डी फाटा परिसरात अनिल पवार यांच्या मालकीचा प्लॉट आढळून आला। अनिल पवार यांचा दावा आहे की माझा पुतण्या तुषार विजय पवार याने माझी आई निर्मला खंडेराव पवार यांना हा प्लॉट भेट म्हणून दिलेला आहे। त्यामुळे अनिल पवार यांना भेट म्हणून मिळालेला हा प्लॉट आता ईडीच्या रडारवर आलेला आहे आणि कालच ईडीचं पथक नाशिकच्या या प्लॉटवर येऊन याची चौकशी करून गेलाय। अनिल कुमार पवार हे राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे भाचे जावई असल्यानं राजकारण तापलंय। विरोधकांनी याच मुद्द्यावरनं दादा भुसेंवर निशाणा साधला, तर अनिल कुमार पवार यांनी काही चुकीचं केलं असेल तर त्यांच्यावरती कारवाई होईल अशी भूमिकाही दादा भुसेंनी घेतली आहे। फडणवीस मंत्रिमंडळातील एका मंत्र्यानं नियुक्त केलेल्या आयुक्तावर याचा अर्थ त्या धाडीचे धागेदोरे त्या संबंधित मंत्र्यापर्यंत जाऊ शकतात, कारण तो अधिकारी नेमण्याचं काम दादा भुसे यांनी केलं असं चर्चा तेव्हाही होती, आजही आहे आणि ते रेकॉर्डवरती आहे, त्यांचे शिफारस पत्र आहेत। माझ्या पवार हे माझे नातेवाईक आहेत। त्यांच्या कुटुंबामध्ये माझ्या बहिणीची कन्या म्हणजे माझी भाची त्या ठिकाणी दिलेली आहे, हे मी काही नाकारत नाही आणि त्या कुटुंबामधले हे पवार आहेत। परंतु मी राजकारणात येण्याच्या पूर्वीपासून ते नोकरीत आहेत।
अनिल कुमार पवार आयुक्तपदी असताना त्यांच्या कार्यकाळात मंजुरी मिळालेल्या प्रकल्पांची ईडी तपासणी करते. ईडीच्या कारवाईमुळे वसई विरार महापालिकेतील पालिका अधिकाऱ्यांचंही धाबदण आणलं, तर राजकीय वातावरण ढवळून गेलंय. विजय देसाई, अजित मांढरेसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत.